श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, अखंड विश्वाच्या कल्याणासाठी भगवान दत्तात्रेयांनी माता अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची ताकद त्या ठिकाणी आली संयुक्तरित्या, म्हणजेच भगवान दत्तात्रेय. मंडळी, आजच्या व्हिडिओमधून अतिशय महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत की जीवनामधील संकट दूर करण्यासाठी, एक चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, गुरुची कृपा मिळण्यासाठी, म्हणजे आपले हे जीवन आहे संसार रूपी या जीवनाची नौका भवसागरातून जर पार करायची असेल व्यवस्थितरित्या, सुखमय, तर भगवान दत्तात्रेयांची पूजा आणि भक्ती करणे फार महत्त्वाचे आहे. आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत भगवान दत्तात्रेयांची सेवा केल्याने, म्हणजे त्यांच्या जन्मदिवशी दत्त जयंतीला आपण त्यांची मनापासून सेवा केली आणि एक मंत्र मी सांगणार आहे, तो मंत्र जर तुम्ही अगदी भक्तिभावाने म्हणालात तर जीवनभर सुरक्षा भगवान दत्तात्रेय आपली करतील. जीवनभर कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या भोवती फिरकणार देखील नाही, येणार सुद्धा नाही, बघणार सुद्धा नाही. अशी रहस्यमय माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि आम्ही जो मंत्र सांगणार आहोत तो मंत्र पूर्ण ऐका. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मंडळी, भगवान दत्तात्रेय हे त्रिदेवांचे एकत्र स्वरूप आहे. ब्रह्म, विष्णू, महेश संयुक्त शक्ती, अखंड विश्वाची शक्ती त्या ठिकाणी आहे. गुरु आणि ईश्वर हे दोन्हीही दत्तात्रेयांच्या ठिकाणी आहे. बघा, गुरु आणि ईश्वर दोन्ही विद्यमान आहेत त्या ठिकाणी. 3 मुख, 6 हात आहेत आणि कुत्र आणि गाय सुद्धा आहे त्यांच्याबरोबर. मंडळी, भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु मानले. जसं की प्रकृती, पशु, पक्षी, मानव ह्या सगळ्यांना गुरु मानलं. कारण जीवन जगावं कसं हे गुरु दत्तात्रेय आपल्याला शिकवतात आणि स्वतःही त्यांनी गुरु मानलं आणि अखंड विश्वाला दाखवून दिलं गुरुशिवाय ज्ञान नाही. म्हणजे मंडळी, विचार करा, गुरु आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. भगवान दत्तात्रेयांची जर मनापासून आपण उपासना केली तर आपल्याला लगेच तात्काळ फळ मिळतं त्यांच्या भक्तीचं. आपल्या दुःखांचं, कष्टांचं निवारण होतं. तर कोणकोणत्या कष्टांचं निवारण होतं ते आपण पाहूया. तर मंडळी, भगवान दत्तात्रेयांची पूजा जर मनापासून दररोज केली तर, आणि दत्त जयंतीला, तर मंडळी, तो जो भक्त आहे, ती जी व्यक्ती आहे, ती वाईट विचारांच्या बरोबर अजिबात जाणार नाही, वाईट संगतच्या लोकांबरोबर अजिबात जाणार नाही. आणि दुसरं म्हणजे मंडळी, दत्त जयंती दिवशी जर पूजा मनापासून केली, नतमस्तक त्या ठिकाणी झाले, तर मंडळी, संतान त्या ठिकाणी प्राप्त होते. तर मंडळी, आध्यात्मिक ज्ञान हे भगवान दत्तात्रेयांच्या सेवेने आपल्याला प्राप्त होतं. मंत्र, तंत्र, शक्ती आपल्याला मिळते. मनापासून भक्ती जर आपण केली तर आपल्या सभोवती नकारात्मक शक्ती फिरकणार देखील नाही. म्हणजेच भूतबाधा तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही, पाहणार सुद्धा नाही तुमच्याकडे. कोणी तुमच्यावर जर काही करत असेल, भूतबाधा करणी, अशा काही गोष्टी, ह्या गोष्टी तुम्ही जर सेवा करत असाल भगवान दत्तात्रेयांची, तर कुणीही तुमच्यावर असं काहीही वाईट करू शकणार नाही. कारण अखंड विश्वाचा मालक आहेत त्या ठिकाणी, अखंड विश्व निर्माण करणारा मायावी शक्ती मंडळी त्या ठिकाणी आहे. मायेचा मालक त्या ठिकाणी आहे भगवान विष्णुदेव. म्हणून तुम्ही दररोज सेवा करा, या वाईट शक्तीपासून तुम्ही नक्कीच वाचाल. तर मंडळी, दत्त जयंती दिवशी जर तुम्ही नामस्मरण केलं भगवान दत्तात्रेयांचं आणि पूजा केली तर तुमच्यावर तंत्रमंत्र सुद्धा काहीही करू शकत नाही कुणीही. तंत्रमंत्र जर तुमच्यावर कुणी केलं तर प्रभावच होणार नाही त्या तंत्रमंत्राचा. कारण दत्त जयंती दिवशी केलेली सेवा ही पटकन भगवान दत्तात्रेयांपर्यंत पोहोचते आणि जीवनभर तुमची सुरक्षा भगवान दत्तात्रेय करणार, यात काहीच शंका नाही. दररोज जर नामस्मरण केलं आपण भगवान दत्तात्रेयांचं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगला गुरु भेटतो, मार्गदर्शक चांगला मिळतो आणि हे विचार आपल्याला जीवन जगण्यासाठी नक्की मदत करतात.
तर मंडळी, अजून एक भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमुळे किंवा नामस्मरणामुळे मिळणारे फळ आपण जाणून घेणार आहोत. ते म्हणजे पूर्वजन्मीचं पाप नष्ट होतं. दररोज भगवान दत्तात्रेयांची जर आपण घरी पूजा केली, फोटो असो किंवा मूर्ती असो, त्याची जर आपण पूजा केली किंवा औदुंबराच्या झाडाला आपण नतमस्तक झालो, दररोज पाणी घातलं किंवा प्रदक्षिणा घातल्या आपण, तर मंडळी आपल्या पूर्वजन्माचे पाप नष्ट होते. आपण पाहतो, जर तुम्ही गाणगापूरला गेला तर मंडळी तिथे अष्टतीर्थ आहे. तिथे लिहिलेले आहे बघा, पूर्वजन्मीचे पाप नष्ट होतात. एवढी ताकद आहे बघा दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये. वाईट रस्त्याने जाणारा जर माणूस असेल तर तो सरळ मार्गाने जातो. भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यानंतर दत्त जयंती दिवशी भगवान दत्तात्रेयांना पिवळी फुलं अर्पण करा. जे काय अर्पण करायचे ते पिवळं करायचे आपणाला. आणि दिवसभर उपवास करा. जे दत्तभक्त आहेत त्यांना प्रचिती येते पहा, ते तुम्हाला नक्कीच सांगतील. आणि दत्त जयंती दिवशी आपण हा मंत्र म्हणायचा आहे. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम महानाथाय नमः. 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 ओम महानाथाय नमः.
ओम महानाथाय नमः। 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 ओम महानाथाय नमः।
ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः। ओम महानाथाय नमः।